नाव सांगा. DSMS टीम महाटॉपर्स ॲपद्वारे आज प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता छत्रपती संभाजीनगर इथे संत एकनाथ नाट्य मंदिर या ठिकाणी. सर्व जे काही विद्यार्थी आहेत हे टॉपर विद्यार्थी आहेत, यांचा आम्ही सत्कार ठेवलेला आहे. त्यांना आम्ही काही बक्षीस देत आहे. त्याचबरोबर इथं काही चीफ गेस्ट सुद्धा येणार आहेत. इथले जे काही निवृत्त शिक्षण अधिकारी MK देशमुख आणि शिक्षण तज्ज्ञ आहेत तिथले डॉक्टर उल्हास शिवरकर सर हे सुद्धा इथं प्रेझेंट आहे. हे आमची टीम आहे सगळी. दिनेश सर मॅथमॅटिक्सचे, सोईन सर ऑल अबाउट केमिस्ट्री आणि सौरभ सर बायोस्टडी. किती विद्यार्थ्यांना तर आता जवळपास इथं 500 जवळपास विद्यार्थी आणि पॅरेंट्स मिळून येणार आहेत. आम्ही या ठिकाणी जे काही पारितोषिक जवळपास 250 ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट देणार आहेत. त्याचबरोबर आणखीन काही प्राइजेस ठेवलेले आहेत. ते वेगवेगळे 96 असे प्राइजेस देण्यात येत आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून विद्यार्थी आज इथे आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर या संत एकनाथ रंगमंदिरमध्ये जमलेले आहेत. आणि आम्ही सुद्धा मुंबईहून आलेलो आहोत आणि जवळपास 96 विद्यार्थी, त्यासोबतच अजून पारितोषिके आहेत विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन्स, आयफोन, टॅबलेट्स असे काही 6 ते 7 लाखांचे प्राईज आम्ही आज वाटप करणार आहोत आमच्या या विद्यार्थ्यांना. MSTCT 2026 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ह्या लोकांनी अभ्यास केला होता आणि त्यांची जी गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार समारंभ आज आम्ही इथे घडवतोय. आपलं नाव सांगा सर. माझं नाव दिनेश कुमार गुप्ता, मुंबईहून आहे. मी मॅथ्स शिकवतो. हेलो, सोविन सर, केमिस्ट्री टीच करता हूँ मैं, और जितने भी स्टूडेंट्स हैं उनके लिए आज हमने यहाँ पर प्रोग्राम अरेंज किया है. और ये प्रोग्राम अपने आप में बहुत बेस्ट है क्योंकि सारे बच्चों के लिए हमने जो कि प्राइजेस, गिफ्ट्स, यहाँ तक कि हमने लंच की व्यवस्था भी की हुई है. तो बहुत ज़बरदस्त तरीके से ये इवेंट होने वाला है. थैंक यू वेरी मच और सारे बच्चों को भविष्य के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. माझं नाव सौरव गाडगे सर आहे. मी बायोस्टडीवर बायोलॉजी शिकवतो. खरं तर आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधले बरेच विद्यार्थी आणि विशेषतः हे विद्यार्थी अशा भागामधून आहे की जिथे त्यांना तेवढी सोयी उपलब्ध नाहीये अभ्यासासाठी, पैसे नाहीये म्हणजे क्लासेस लावण्यासाठी मोठमोठे. परंतु जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो हे आज 99% आणून विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. खरं तर हे महाराष्ट्राचा उत्सव आहे, महाउत्सव आहे. फक्त DSMS टीम नाही, हे परिवार आहे आमचा, जे की प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांमागं उभा आहे. विद्यार्थ्यांना काय संदेश देणार? विद्यार्थ्यांना मी एकच सांगू शकतो की शिक्षण व्यवस्था विद्वान आणि धनवानाची आहे. तुम्ही धनवान आहात किंवा विद्वान आहात, पण विद्वान जर तुम्ही असले तर नक्कीच तुम्ही जीवनात काही करू शकता. आज विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आणि एका मिनिमम प्राइस मध्ये ते अवॉर्ड भेटणार आहेत, सोबतच आणि एक चांगल्या कॉलेजचा नंबर सुद्धा लागला. नाही, एक असा प्रश्न आहे, तो CETची एवढ्या मुलांना भीती निर्माण झालेली अशात वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून. तर तुम्ही काय आवाहन कराल मुलांचं ध्येय वाढण्यासाठी? बघा, मुलांचं ध्येय वाढण्यासाठी एकच आहे की जर आपण जिद्द, संघर्ष, चिकाटी जर ठेवलं तर नक्कीच आपण आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्याला जो मार्ग निवडायचा त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी करू शकतो. पॉझिटिव्ह होप ठेवूनच आपण पुढे गेलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं. मला 99.98% आहेत आणि मला 20 मध्ये 100% कसा अनुभव राहिला तुला शिकण्याची काय पद्धत आहे? तर यांनी मला खूप चांगले शिकवले आणि खूप म्हणजे चांगल्या किमतीमध्ये ऑफलाईन पेक्षा चांगलं ऑनलाईन आहे. चांगलं शिकवलं. फीची काय अडचण निर्माण झाली काहीच नाही. काय तकादा लावला नाही सरांनी? काय सांगाल? हॅलो, माझं नाव मयंक प्रेम भोजनकर आहे. मी नागपूरला राहतो. मला MSTCT मध्ये 99.979% आहे आणि मॅथ्समध्ये 100% आहे. भविष्यात काय करायचं? पुढे इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स. मी वर्षा मुकेश नाईक, सरांची मिसेस आहे. आजचा या कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला तुम्ही आले. आपले काय कष्ट मॅडम याच्या मागे? अच्छा अच्छा. मी सरांचं आहे. सरांसोबत मी पण स्वतः मुलांना कॉलिंग करते, क्लासेस बद्दल माहिती देते आणि सरांना हेल्प करते. सगळ्या मुलांना शिकवण्यासाठी मुलांना शिकवणं हार्ड नाही जात. सरांना प्रॅक्टिस आहे 20 वर्षाची आणि ते जसे मुलं आहेत त्या पद्धतीने सर एकदम शिकवतात व्यवस्थित. की त्या लेवलला जरी मुलांना मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जरी जमत नसतील तरी असं विचार नाही करत की ते 12th स्टँडर्डला आहेत. आम्ही तेवढं बारकाईने सर शिकवतात आणि त्याच्यामुळेच हा रिझल्ट आहे. मी सरांना आतापर्यंत किती विद्यार्थी सरांच्या हाताखाली झालेले किंवा त्यांना नंबर लागला? दरवर्षी जर विचार केला तर
5 ते 10 हजारापेक्षा जास्त झाले, कारण आता 20 वर्ष झाले सरांना टीचिंग करतायत आणि युट्यूबला 2016 पासून काम आज करतायत. बघितलं मॅडम, मुलं फारच आजकाल मोबाईलच्या याची लागले गेले. तर काय संदेश देणार मुलांना की जेणेकरून शिक्षणाकडे लक्ष देतील? मोबाईल हा चांगलाही आहे, आता त्याचं हे आपण उदाहरण बघतोय. तर तुम्ही जसा त्याचा यूज करसाल तसा तो आहे. आपलं आयुष्यही बदलून जातं मोबाईलमुळे, आणि आपण त्याचा यूज जर व्यवस्थित नाही केला तर आपलं आयुष्य खराब पण होऊ शकतं. त्याचे दोन्ही पण फायदे आहेत. आणि ऑनलाईन टीचिंग हे खूप छान आहे. वेळ पण वाचतो त्यामध्ये, जाण्या येण्यामध्ये तुमचे कष्टही वाचतात आणि पैशाची सेव्हिंग होते. त्याचा प्रश्न होता, ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन सॅटिस्फाय राहते मुलांना किंवा ऑफलाईन जास्त कळतं असं लोकांचा उद्देश ऑनलाईन? ऑफलाईन आणि ऑनलाईन हे विद्यार्थ्याच्या माइंडसेटवर आहे. काही मुलांना, पर्सनली जर माझ्या मुलीचं घेतलं तर माझ्या मुलीला पण ऑनलाईन मध्ये जास्त फरक पडला, कारण डिस्ट्रॅक्शन कमी असतं ऑनलाईनमध्ये. ऑफलाईनमध्ये काय होतं की मैत्रिणी भेटतात किंवा मग असं काही ना काही डिस्टर्बन्सेस येतात ना जाता येताना. तर हा झाला माझ्या पर्सनल मुलीचा विषय सांगते मी. 9th स्टँडर्डला आहे ती. तर तिला काही आम्ही ऑनलाईन क्लासेस लावले, तर तिच्या एजच्या हिशोबाने, तर तिला त्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे. आणि आम्हालाही मुलं रिप्लाय देतात. मी स्वतः मुलांचे कॉल घेते, कॉलिंग करते. तर पॅरेंट्स पण सांगतात की आमच्या मुलांना ऑनलाईनमुळे खूप फरक पडला. एक सांगा. मी मुकेश नायक आहे, छत्रपती संभाजीनगर इथं. आमचं महा टॉपर्स ॲप आहे, जे DSMS टीम बाय आहे. ऍड्रेस सांगा सर. ॲड्रेस इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे टावरच्या समोर राहतो, अंबाई रेसिडेन्सीमध्ये.